मी करणार आहे तुरीच्या डाळीची आमटी। यामध्ये घेतला मी अद्रक, लसूण, जिरं, मिरची आणि कढीपत्ता, सांबार। हे सगळं करणार आहे आता मी मिक्सरमध्ये बारीक। सगळं करून घेतलं आणि याच्यामध्येच मी टमाटर पण बारीक करून घेणार आहे। आता हे दिलेलं आहे मी तडका। याच्यात तेल टाकलं, जिरं टाकलं आणि बारीक केलेला जो मसाला होता दाण्याचा वगैरे तो त्याच्यात टाकलेला आहे आणि छान 2 मिनिटं परतून घेणार आहे व्यवस्थित त्याला। अजून परतून घेणार आहे आणि काही वेळ आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी हळद आणि मीठ। त्याच्यात टमाटरची जे बारीक केलेला होता टमाटर ते पण टाकून घेणार आहे। आता हे सगळं मिक्स केलेलं आहे। याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकलं आहे मी आणि कणिक पण थोडी लावून घ्यायची। म्हणजेच थोडंसं पाणी घेऊन तिला मिक्स करायची आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। म्हणजेच थोडं रस्सा असा गाढा येते आणि व्यवस्थित दिसते पण ती खायला पण चव लागते। आता ही उकळी आलेली आहे। हिला चांगली उकळी येऊ द्यायची, थोडं म्हणजे घट्ट येऊ द्यायचं हिला। मग खायला रेडी। हे बघा आजचा मेन्यू। तर हा होता आजचा मेन्यू। तुरीच्या दाण्याची आमटी, खंड्याचा भात आणि पोळी। आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला, चव कशी वाटली आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।